अगदी काही क्षणापूर्वी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंनी, तो संवाद आपण बघूया। मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत आणि जे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांनी या ठिकाणी असं म्हटलंय की मराठा आणि ओबीसी मध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर तणाव वाढलेला आहे आणि त्यामध्ये ते मध्यस्थी करायला तयार आहेत। प्रकाश आंबेडकर हे मध्यस्थी करायला तयार आहेत मराठा आणि ओबीसी मध्ये, तुमची काय प्रतिक्रिया? आमचा तणाव सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी मध्ये तणाव नाहीच। सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठ्यांमध्ये तणाव नाहीच। गुन्ह्या गोविंदाने म्हणतो आम्ही गावखेड्यात आताही, परंतु त्यांच्या निदर्शनास काय आलं असं तर आम्ही त्यांचा सल्ला कधी पण ऐकलेला आहे, काय हरकत नाही। आंबेडकर असं म्हणतात मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य मराठ्याचे आंदोलक असून त्यांनी सरकारला जेरीस आणला आहे। त्यांनी लोकसभा निवडणुकीपर्यंत निजामी मराठे यांच्यापासून सावध राहावं। आता ते मराठे कोणते आहेत मला नाही माहित, मी त्यांना खाजगीत विचारीन, पण मी सावधच आहे भाऊ। हा, मी लय सावध आहे, मी सावध नाहीये, लय सावध आहे। म्हणून तर या करोडो मराठ्यांनी एक छोट्याशा लेकरावरती विश्वास टाकला, सावध आहे आणि त्यांचा सल्ला हे सुद्धा मान्य आहे, मी सावध आहे। त्याबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की तुम्ही जे या रॅली दरम्यान 4 लोकांमध्ये जेवण करता त्याऐवजी सर्वसामान्य लोकांमध्ये बसून जेवण केलं पाहिजे, असा एक सल्ला त्यांनी दिलाय। त्यांना काय माहित, मी 4 जण जेवतोय, मी जातोय पाठ 5 वाजता, तोवर सामान्य माझे बांधव माझ्या सोबतचे झोपलेले राहते। आता मग त्यांना उठू 4 चौघात जेवतच नाही मी, कवा कुठं जेवतो, परंतु माझे काही अडचणी पण आहेत। मला थंडी सहन होत नाही, मला अंगात शक्ती कमी झाल्यामुळे उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाही। दुसरा आणखीन एक महत्वाचा असा आहे की पहाटे आज 4 वाजता सरकार सोबत तुमची काही चर्चा झाली का? आज पहाटे नाही, पाठे कुठे झाली? आज पहाटे काही झाली आहे का? नाही, पाठे काही चर्चा नाही, परंतु ते पाठे येणार होते, तसा त्यांचा कालच निरोप होता आयुक्त साहेबांचा, त्यांचा की पाठ आम्ही येणार आणि ते आले नाहीत, पण आता आले असते, त्यांना 10 वाजणार होते यायला, आले असले तर मला माहित नाही आत्ता, मात्र ते आम्ही पाठ 5ला रिकामे झालो, त्याच्यामुळे मग ते त्याच हिशोबाने येणार होते, आधी कुठे जाऊन बसा ही निरोप होता। आज चर्चा होणार आहे, ते जर आले असले तर होईल, ते जर आले असले तर चर्चा होईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं आहे। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी जे वक्तव्य केले होते त्यावर देखील त्यांनी उत्तर दिलं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।